श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे ना बागात आलेली आहे आणि बघा आपलं हे कोंबड्याचं शेड आहे ना एकदम रिकामं झालेलं आहे. त्याच्यात ना आपल्या कोंबड्याच नाही आहेत. बघा आता हे एवढं अख्खं शेड आहे ना रिकामं आहे. जवळजवळ आपल्याकडे आहेत ना 90-100 कोंबड्या होत्या 2-3 महिन्यापूर्वी. पण एवढं मोठं आपण शेड केलं आहे. याला खालून रिंग पण टाकलेली आहे आपण आणि ही रिंग आहे ना जमिनीपासून टाकलेली आहे. पण तरी आपल्या आहेत ना शेडमध्ये ना मुंगस येतात आहेत. काहीच कारण कळाना कुठून येतात आहेत काय येतात आहेत. एवढं पॅक बंद शेड आहे. हे जे खालचं जे मोकळं दिसतं ना हे पण आपण आहे ना उन्हाळ्यात आहे ना हवा येण्या जाणं खेळती हवा म्हणून केलं होतं. 40-50च कोंबड्या राहिलेल्या आहेत आणि ते पण आपण आहेत ना हे एवढीशी जाळी ना याच्यात ठेवलेल्या आहेत. याच्या आधी ना त्याच्यातच होत्या 1-2 मरायच्या. पण आम्हाला असं वाटायचं की मारतात बिरतात एकमेकीला म्हणून मरत असत्या. पण आता आहे ना काल आहे ना जवळजवळ आहे ना 5 कोंबड्या आहेत ना मानापासूनच गेलेले होते. पायीन ते आहेत ना पूर्ण चांगले होते. मग आपण निर्णय घेतला की ह्या जाळीत आपण कोंबड्या कोंडायच्या. तर आज पण दिवसात आहे ना 2 कोंबड्या मेलेल्या आहेत. मग मुंगस परत शिरलं होतं का काय माहिती. दिवसभर सोडल्या आणि ह्या सगळ्या कोंबड्या आहेत ना आपण ह्या जाळीत कोंडलेल्या आहेत. बघ आता एवढी ना दाटी रेटी झालेली आहे. कारण की ना मरायला लागलेले आहेत त्याच्यामुळे ना दाटे रेटीत ठेवल्यात. आता ही एक जी कोंबडी आहे ना हिला पण आहे ना डाऊन्स केलेला आहे त्यांनी. तिची मान आहे ना एकदम सुजलेली आहे आणि ती ना शेडच्या बाहेरच येत नाही. अशा अजून 1-2 कोंबड्या आहेत की त्यांना आहे ना डाऊन्स केलेला आहे.